हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. प्रियांकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुधी भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत. दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 250 ते 300 ग्रॅमचा एक दुधी घेतलेला आहे. हलवा बनवताना दुधी नेहमी कोवळा घ्यावा, जून दुधी शक्यतो टाळावा. आता या दुधीला मी कट करून घेते आणि त्याचे साल काढून त्याला खिसणीने खिसून घेणार आहे. हलवा बनवताना दुधी नेहमी आयत्या वेळेस खिसून घ्यावा, तो आधी खिसून ठेवू नये शक्यतो. जर दुधी काळा नाहीतर तो काळा पडतो. जर दुधी काळा पडण्याचं टाळायचं असेल तर दुधी खिसल्यानंतर त्याच्यातील पाणी पिळून काढून टाकावे आणि त्याच्यामध्ये दूध घालून ठेवावे, म्हणजे 1 तासासाठी तरी दुधी काळा पडणार नाही. आता मंद आचेवर एका पॅनमध्ये 1 चमचा मी तूप टाकते. इथे मी गाईचं तूप घेतले आणि त्याच्यावर आता हा खिसून घेतलेला दुधीचा खीस आहे तो घालणार आहे आणि याला 4 ते 5 मिनिटांसाठी मी असंच परतून घेणार आहे तुपावर. आता याच्यामध्ये 1 वाटी गरम केलेलं दूध घालते मी. हे मी तापवून घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर पण घालते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे खवा टाकते. जर तुमच्याकडे खवा अवेलेबल नसेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे मोठे 3 ते 4 चमचे दुधावरची साय पण घालू शकता. त्याच्यामुळे पण या हलव्याला खूप छान चव येते. आता हे मिश्रण 10 मिनिटांसाठी तरी असंच मंद आचेवर हलवून परतून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याच्यातील दूध आटत आलेलं आहे. गॅसची आच नेहमी मंदच ठेवायची आहे, वाढवायची नाही आहे, नाहीतर मिश्रण करपून जाईल. आता याच्यामध्ये 1 चमचा तुपावर परतलेले ड्रायफ्रूट घालते मी. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट नेहमी दूध थोडं आटल्यानंतरच टाकावे, म्हणजे ते मऊ पडणार नाहीत. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालते आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी छान शिजवून घेते, म्हणजे दूध पूर्णपणे आटेल. 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता याच्यातील दूध पूर्णपणे आटलेलं आहे, म्हणजेच आपला हलवा हा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. ह्याला रंग पण खूप छान आलेला आहे. टेक्स्चर ह्याचं क्रीमी रवाळ झालं आहे, तुम्ही बघू शकता. इथे एका सर्विंग बाउलमध्ये मी हे काढून घेते आणि त्याला ड्रायफ्रूटने गार्निश करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता. मी इथे पिस्ते वापरलेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.